आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेंकी दादा, अरे केव्हापासून मी एकटीच बडबडतेय, तू काही बोलत का नाहीस? तुला टेन्शन आलंय का? हे बघ, मला कळतंय तुझ्या मनात काय गोंधळ सुरू आहे ते, पण अरे आज तुझी आणि आरतीची पहिली रात्र आहे ना, तिकडे सगळी तयारी सुरू असेल। मी तुला सांगू का, तू ना असा नर्वस होऊ नकोस। आजची रात्र टेन्शन घेण्याची नाही, एकमेकांना समजून घेण्याची आहे। आजपासून तुझं आणि आरतीचं नवीन नातं सुरू होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस। आजची रात्र खास असणार आहे बघ तू। खरं तर आता मी तुझी बहीण आहे, त्यामुळे हे सगळं मी तुला कसं सांगू मला कळत नाहीये, पण आपण दोघे खूप क्लोज आहोत म्हणून तुला सांगते। आज आरतीला कम्फर्टेबल कसं वाटेल, बरं कसं वाटेल, सेफ कसं वाटेल हे बघ। आरती तुझ्यावर विश्वास ठेवून आपल्या घरी आली आहे ना, त्यामुळे तिला आपल्या घरी सेफ वाटणं ही तुझी जबाबदारी। आता आपल्या दोघांमध्ये कोणी नाही येणार। वेंकी दादा, आपलं घर आरतीला तिचंच घर वाटलं पाहिजे। तिला आपल्या घरी भीती वाटली नाही पाहिजे, सेफ वाटलं पाहिजे। तुला कळतंय ना मी काय बोलतेय ते? हा, जानूचं काय चाललंय, नक्की म्हणायचंय काय तिला? आणि हे सगळं भावाला कोण सांगतं? जानू, मी तुला नंतर कॉल करते। जानू, तू आता काय बोललेस फोनवर? दादा, काय झालं? एवढी गर्दी कसली आहे? माहित ना मॅडम, असेल काहीतरी। बरं, मी बघून येते। कशाला मॅडम, उगीच उशीर होईल आपल्याला। अहो असं कसं? कुणाला तरी गरज असेल आपल्या मदतीची तर मदत नको का करायला? मी बघून येते, तुम्ही थांबा। हा, अजूनही तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये। ह्या शांततेचा आम्ही काय अर्थ काढायचा सिद्धिराज? 2 मिनिटं थांबा तुम्ही। सिद्धिराज, सिद्धिराज, अहो हे सगळं काय चाललंय? भावना मॅडम, अहो तुम्ही इथे काय करताय? अहो ते एक मिनिट थांबा, या इकडे। हो, झालं काय की माझी गाडी अचानक बंद पडली हो। त्यात हे रिपोर्टर्स कुठून कसे काय आले काय माहित नाही, तोंडाला येईल ते बोलतायत। माझा आणि पुरीचा काहीतरी सुरू होतं असं बोलताय। अरे बापरे, बघा ना,
एरवी मी 2 सरळ ठेवून दिले असते त्यांना, पण जो प्रश्न पब्लिक इमेजचा येतो, पप्पांचा चेहरा समोर येतो आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, रिपोर्टर्सशी वाटेल तसं नाही बोलता येत. सिद्धिराज, तुम्ही एक काम करा, मी सांगते ना तसं करा. मी थांबते तिथे. हे बघा, तुम्हाला जे छापायचं आहे तर तुम्ही बिंदास छापा, कारण हे सगळं जे घडलंय ना तिच्यामुळे घडलेलं आहे. अरे मग काय, तुझ्यामुळे तर झालेलं आहे. आता तुझ्या डोळ्यात गेला कचरा, तू मला कशाला सांगितलं? दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं ना. मान्य आहे की आपण लहानपणीचे मित्र आहोत, पण हे काम दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं ना. सिद्धू, तू माझा मित्र आहेस, मी तुला सांगणार नाही हे सगळं झालं तर. कशाला? इथे एवढे गावकरी, तू त्यांच्यापैकी कोणाला तरी सांगायचंस ना. सिद्धू, काय बोलतोयस तू? मी यांना कसं सांगणार आहे? वा वा वा, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? हा, तू एवढा परदेशात शिकून थोडी तरी अक्कल वापरायचीस ना तू. सिद्धू, माझ्यावर उगाच तू आता बोलू नकोस, कळलं ना? सिद्धू, तू उगाच काही बोलू नकोस. मी उगाच बोलतोय? वा वा वा. आपलं काय काम आहे? फोटो मिळालेत ना, चला. फोटो भेटलेत ना नीट? एकदम सनसनाटी. चला. काय बघितलंस, तुझ्या स्वार्थीपणामुळे बिचारे ते पत्रकार निघून गेले असे. आता असं काही झालं तर मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच सांगणार ना, की अनोळखी गावकऱ्यांना सांगायला जाणार आहे. अरे काहीही बोलू नका पूर्वी. होणाऱ्या नवऱ्याला? हो, मग हे दोघं एकमेकांचे होणारे नवरा बायको आहेत. काय सांगता? हो. मग बरोबर आहे, याला सांगणार ना फुंकर घालायला, आपल्याला सांगणार काय? सोयरीक जमलीये तर गुण्यागोविंदानी नांदायचं, तिराम्यानी बोलायचं. तू कशा पाहिजे तिच्यावर वरडतो र? चला चल चल. भावना मॅडम, खरंच थँक्यू. म्हणजे तुम्ही होतात ना म्हणून विस्तारल्या गोष्टी, नाहीतर या पत्रकारांनी कुठल्या कुठे नेल्या असत्या गोष्टी. हो ना, आणि गावकऱ्यांनी पण उगाच जज केलं असतं. खरंच थँक्यू सो मच. अरे, तुम्ही थँक्यू काय म्हणताय? मी इथनं चालले होते आणि रस्त्यात गर्दी दिसली म्हणून मी थांबले, आणि तुम्ही दिसल्यावर मी मदत करायला थांबणार नाही का? बरं, मी काय म्हणते, तुमची गाडी बंद पडलेली दिसते. मी ऑफिसच्या गाडीने चाललीये सासवडला, तुम्ही माझ्या बरोबरच चला, मी सोडते तुम्हाला. तुम्ही गाडी रिपेअर करायला कोणाला तरी पाठवा उद्या. चालेल. चला. हो.